नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या हिरकणी सुकन्या चॅनलवर। उद्या आहे धनतेरस, दिवाळीचा शुभारंभ होणारा दुसरा दिवस। आज वसुबारस झाली, म्हणजेच आजपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे। कार्तिक कृष्ण पक्षांच्या त्रयोदशीला धनतेरस साजरी केली जाते। या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला होता, म्हणूनच आरोग्य, समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी या दिवशी विशेष पूजा केली जाते। या दिवशी सोनं, चांदी, भांडी किंवा नवी वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते। उद्याच्या दिवशी यमदीपदान सुद्धा केले जाते। दीपदानाचे खूप महत्त्व आहे। दीपदान म्हणजेच काय तर अकाली मृत्यू टाळण्यासाठी, यमराजाची कृपा मिळवण्यासाठी दिवे लावले जातात, त्यालाच आपण यमदीपदान असे म्हणतो। यमदीपदान अर्थात एकच दिवा लावायचा आहे। तो कसा लावायचा ते तुम्हाला मी सांगते। दिवा पंथीचा लावायचा नाही, तर कणकीचा लावायचा आहे। तो कसा करायचा तर कणिक घ्यायची, त्याच्यामध्ये हळद थोडीशी टाकून त्याचा दिवा तयार करायचा आहे। त्या दिव्यामध्ये तेलाचा वापर करायचा नाही, तर तिळाचे तेल किंवा तूप घ्यायचे आहे। त्या तिळाच्या तेलाचा आणि तुपाचाच वापर करायचा आहे। तो दिवा पश्चिम दिशेला लावायचा आहे। आता पश्चिम दिशेला लावताना त्याचे तोंड म्हणजेच तो दिवा लावताना त्या दिव्याचे तोंड पश्चिम दिशेला होईल याची काळजी घ्यायची आहे। ही पश्चिम दिशा म्हणजेच यमाची दिशा। दिवा लावल्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीने त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे। आपल्या पितरांचा आशीर्वाद भेटतो असे म्हणतात। वर्षातून एकदाच हा आपल्याला दिवा लावायला मिळतो आणि तो आपण ती संधी गमवायची नाही, तर आपण या दिवशी अवश्य हा दिवा लावायचा आहे। आपण उद्याच्या दिवशी हा दिवा अवश्य लावायचाच आहे। मी आत्ताच तुम्हाला सांगितले। तर दिव्याला नमस्कार करताना आपण हा मंत्र म्हणू शकता। तो मंत्र असा आहे: मृत्यूना पाशहस्ताय कृतातयाय भयाय च दीपदानं प्रयच्छामि यमाय प्रीत्यार्थे नमः। असा मंत्र म्हणत यमराजाला प्रार्थना करावी। पहा, मी मंत्र तुम्हाला अजून एकदा सांगते। मृत्यूना पाशहस्ताय कृतातताय भयाथ च दीपदानं प्रयच्छामि यमाय प्रीत्यार्थे नमः। असा मंत्र म्हणत यमराजाला प्रार्थना करायची आहे। आता उद्याच्या दिवशी 13 दिवे लावण्याची सुद्धा प्रथा आहे। 13 दिवे 13 देवाचे असे म्हटले जाते। तर ते 13 दिवे कोठे लावायचे मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये सांगते। पहिला दिवा देवासमोर, दुसरा आणि तिसरा दरवाजाच्या दोन्ही बाजूला लावायचा आहे। चौथा दिवा तुळशीजवळ, पाचवा दिवा गॅलरी किंवा जेथे मोकळी जागा आहे तेथे हा दिवा लावायचा आहे। सहावा दिवा गॅसच्या जवळ लावायचा आहे। गॅसच्या जवळ लावत असताना खालचे रेग्युलेटर बंद करायचे आहे। सातवा दिवा पाण्याजवळ लावायचा आहे। 8वा, 9वा, 10वा आणि 11वा रूममध्ये लावायचा आहे। 12 आणि 13 हे 2 दिवे मंदिरात लावायचे आहेत, म्हणजेच आपले दीपदान सुद्धा होते। समजा जर आपल्या घराजवळ मंदिरच नसेल तर आपण वड, पिंपळ अशा झाडाच्या खाली लावू शकतो। अशा प्रकारे तुम्ही 13 दिवे 13 ठिकाणी अवश्य लावा, कारण यमदीपदानाला खूप महत्त्व आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।